महाराष्ट्र। सर्वप्रथम महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं जे प्लेन अपघातात निधन झाले त्यांना मी श्रद्धांजली वाहते। आणि 2017 नंतर 2026 मध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आपले खासदार नरेशजी म्हस्के साहेब, जिल्हा प्रमुख मीनाक्षीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आज ही उमेदवारी भेटलेली महापौरपदाची उमेदवारी पुन्हा एकदा भेटलेली आहे। अभिमान वाटतोय की एका सर्वसामान्य स्त्रीला या सर्व आपल्या नेते मंडळींनी एक पद दिले महापौरपदाचं आणि त्याचा मी मान राखेन। काम करण्याची संधी भेटली आहे मोठी ठाणे जिल्ह्यावरती, त्याचं काम करण्याचं सोनं करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन। ठाणे महानगरपालिकेचा विकास केला तर ठाणे महानगरपालिकेमध्ये महापौर आणि उपमहापौर बसणार आहेत उमेदवार आणि त्यांचे उमेदवार आपले भाजपचे जे आहेत कृष्णा पाटील सध्या माझ्यासोबत आहेत। उपमहापौर पदासाठी निकाल लागणार आहे आणि निश्चितच महापौर उपमहापौर एकत्रित प्रवासात काय सांगाल किंवा महापौरपदी उपमहापौरपदी जर निवड झाली तर कोणती कामं प्रामुख्याने कराल? प्रथम महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे दुःखद निधन झाल्याबद्दल त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली। तसेच ठाण्याचे कर्ते तारणहार धर्मीर आनंदी सगळ्यांना अभिवादन। तसेच माझी आई स्व शारदा दादू पाटील, माझी नगरसेविका, तसेच माझे वडील दादू पाटील यांना विनम्र अभिवादन करून आज उपमहापदाचा फॉर्म पक्षांनी दावा दिली। तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, तसेच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, जनसेवक आमदार संजयजी केळकर, पदवीधर आमदार निरंजन डावखरे साहेब, तसेच जिल्हा अध्यक्ष संदीप लेले साहेब यांनी जो आज माझ्यावर विश्वास दाखवून उमेदवारी अर्ज जो भरायला लावलाय त्या नक्कीच पक्षाला आणि ठाणेकर जनतेला पात्र होईल असं आम्ही प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केला। गटर मीटर वॉटर याच्या पलीकडे देखील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत। ठाणे शहराचा जर विचार केला त्याबद्दल काय सांगता? आता ठाणे शहर हे स्मार्ट शहर तसेच प्रथम पसंतीचं शहर म्हणून ठाण्याची ओळख होत चाललेली आहे आणि ठाणे हे बदलत चाललेलं आहे। वॉटर मीटर, गटर हे प्राथमिक गरजा तर आहेतच, त्याचबरोबर महापालिकेमध्ये आणि महापालिकेच्या क्षेत्रामध्ये ट्रॅफिक समस्या एक मोठी आहे, तसेच पाण्याची समस्या आहे, त्याचबरोबर रिडेव्हलपमेंट सारखा मोठा विषय आहे। आणि तसेच आज मुलांना खेळाची मैदानं नाही आहेत, ती कशी आपल्याला उपलब्ध करून देता येईल आणि घनकचरा व्यवस्थापन असेल, आरोग्य सेवा असतील, याच्यावरती नक्कीच आम्ही महापौर उपमहापौर महायुती म्हणून चांगलं काम करून लोकांची नक्कीच चांगली सेवा करू।